नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मोहोळ क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. बघा, आज आपण मराठी वाक्याचं इंग्रजी रूपांतर कसं करायचं हे बघणार आहोत. बऱ्याचदा मुलांना इंग्रजी मध्ये एसे लिहिताना, स्टोरी लिहिताना प्रॉब्लेम येतो. कुठला शब्द कशासाठी वापरायचा, कुठला काय वापरायचा हे कळत नाही. जनरली आपण मराठी लोक मराठीत विचार करतो आणि मग इंग्लिश ट्रान्सलेट करतो, पण तिथेच आपलं सगळं चुकतं. कारण का काय कुठलाही कळत नाही. मराठीतला कुठला शब्द इंग्लिश वाक्यामध्ये कुठे घ्यायचा हे कळत नाही. आपण तेच आज अगदी डिटेलमध्ये शिकणार आहोत. ज्यांना कुणाला इंग्रजीविषयी फोबिया आहे म्हणजे भीती आहे आणि ज्यांना अगदी बेसिक फक्त वॉवेल कॉन्सोनंट एवढं माहिती आहे, त्यांनासुद्धा अगदी आजचा व्हिडिओ जर तुम्ही नीट पाहिला, तुम्हाला कोणतंही मराठी वाक्य इंग्लिशमध्ये अगदी सोप्या पद्धतीने आणि 2 मिनिटात करता येणार आहे. बघा, त्याच्यासाठी 2-3 फक्त रूल्स आहेत. ते काय आहेत? एकतर आपला आजचा व्हिडिओ नीट बघायचा. गंमत करते. बघा, आधी वाक्य वाचायचं नीट मराठीत दिलेलं. त्यानंतर त्याचा काळ कोणता आहे ते बघायचं. हां, मग त्या काळासाठी इंग्रजीमध्ये कोणतं क्रियापद वापरतात, कोणतं सहाय्यकारी क्रियापद वापरतात. बरं, काळानुसार ते क्रियापद बदलतं. प्रत्येक काळाचे 3-3 प्रकार आहेत. आपण तेच आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. ठीक आहे? बघा, मी आधी पहिलं वाक्य नीट वाचून घेते. ठीक आहे? काय आहे पहिलं वाक्य? ते स्त्रियांचा सन्मान करतात. ठीक आहे? ते स्त्रियांचा सन्मान करतात. मग पहिली गोष्ट आपण मी वाक्य वाचून घेतलं 2दा. त्याचा अर्थ मला कळाला आहे. ठीक आहे? तुम्हालाही कळाला असेल. तुम्ही पण वाक्य नीट वाचा. त्यानंतर ज्या क्रमाने वाक्यामध्ये मराठी शब्द आलेले आहेत त्यांना आपण क्रम देऊया. ते 1 नंबर, स्त्रियांचा 2 नंबर आणि सन्मान करतात या अख्ख्या ह्याला 3 नंबर. दोन्ही शब्दांना मिळून 1च नंबर मी का दिला? का फक्त सन्मान हे काही क्रियापद नाही आहे आणि करतात काय करतात हे त्या वाक्य शब्दातनं क्लिअर होत नाही. सन्मान करतात हे पूर्ण क्रियापद झालं मराठीतील, मग त्याला 3 नंबर दिला. आता हे लक्षात घ्या, मराठीमध्ये ज्या क्रमाने शब्द येतात त्याच क्रमाने इंग्लिशमध्ये लिहित नाहीत. मग काय? तर मराठीत जो पहिला शब्द असतो तो असतो कर्ता. ठीक आहे? कर्ता म्हणजे इंग्लिशमध्ये आपण त्याला सब्जेक्ट म्हणतो. तर 1 नंबरचा शब्द जो कर्ता आहे तो इंग्लिशमध्ये सुद्धा 1 नंबरलाच राहतो. आता हे आपण दिलेले सिक्वेन्सचा क्रम लिहिला आहे आणि इंग्रजीचा सिक्वेन्स आपण वरती लिहूया. 1 नंबर नेहमी 1 नंबरला राहतो. म्हणजे ते साठी जो इंग्रजी शब्द असेल तो इंग्रजी वाक्याच्या 1 नंबरलाच राहणार. त्यानंतर डायरेक्ट शेवटचा शब्द घ्यायचा. शेवटचा शब्द का घ्यायचा? कारण मराठी वाक्यामध्ये क्रियापद किंवा म्हणजे मुख्य क्रियापद किंवा सहाय्यकारी क्रियापद हे नेहमी शेवटी असतं. ओके? आणि ते इंग्रजी वाक्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाला असतं, म्हणजे लगेच सब्जेक्टच्या नंतर. बघा, सन्मान करतात हा 3 नंबरचा शब्द आहे, तो आता इंग्रजी वाक्यामध्ये 2 नंबरला येणार आहे. ओके? त्यानंतर काय राहिलं मग? स्त्रियांचा. झालं तर मग त्याला 3 नंबर द्यायचा. हा झाला आपला सिक्वेन्स इंग्रजी वाक्याचा. म्हणजे इंग्रजी वाक्य करताना आधी पहिला शब्द घ्यायचा, मग दुसरा घ्यायचा, पहिला शब्द घ्यायचा, मग तिसरा शब्द घ्यायचा आणि मग दुसरा शब्द घ्यायचा. ओके? या क्रमाने आपल्याला इंग्रजी वाक्य बनवायचं आहे. हा दुसरा आपलं पहिलं काय केलं आपण? वाक्य वाचलं. दुसरं आपण सिक्वेन्स लावून घेतला. तिसरं आता काय करायचं? मराठी वाक्याचा काळ ओळखायचा. ठीक आहे? ते स्त्रियांचा सन्मान करतात. करतात म्हणजे नेहमी करतात, ऑलवेज. हे काय आहे? साधा वर्तमान काळातील वाक्य. करतात. करायचे असेल तर भूतकाळ, साधा भूतकाळ. करतील असेल तर साधा भविष्यकाळ. पण हे करतात म्हणजे नेहमी करतात. मग तो झाला साधा वर्तमान काळ. ठीक आहे? मग आता बघा, ते आता आपण वाक्य बनवायला सुरुवात करूया. ते म्हणजे काय? इंग्रजीमध्ये तेला कुठला शब्द वापरतात? दे. ठीक आहे? दे. त्याच्यानंतर काय वापरायचं आपल्याला? 3 नंबरचा शब्द म्हणजे सन्मान करतात. सन्मानला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? रिस्पेक्ट. ठीक आहे? सन्मानला इंग्लिशमध्ये म्हणतात रिस्पेक्ट. सन्मान करतात म्हणजे रिस्पेक्ट करतात स्त्रियांचा. ते स्त्रियांचा सन्मान करतात. ते म्हणजे दे, सन्मान करतात म्हणजे रिस्पेक्ट. आता हा रिस्पेक्टचं स्पेलिंग काय बघा? RESPECT. आता पुढे एस लावायचा नाही. का नाही लावायचा ते सांगते.
साध्या वर्तमान काळामध्ये म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आपण अनेकवचनी कर्त्यापुढे व्हर्बला एस लावत नाही. याचा वेगळा स्पेशल व्हिडिओ आपण बनवला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टॅग करते, ती नक्की बघा, खूप उपयोगी व्हिडिओ आहे. 12ही टेन्सचे आपण डिटेल व्हिडिओ बनवणार आहोत. आत्ता जे 5-6 बनवून झालेत पहिले ते तुम्ही बघून घ्या. बघा, साधा वर्तमान काळ आहे म्हणून आपण अनेकवचनी कर्त्याच्या पुढेच्या व्हर्बला एस लावत नाही. काय रूल आहे साध्या वर्तमान काळाचा? तर अनेकवचन म्हणजे प्लुरल सब्जेक्ट असेल तर व्हर्बला एस लावायचा नाही. सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर व्हर्बला एस लावायचा. ते म्हणजे अनेकवचनी आहे म्हणून त्याच्या पुढच्या व्हर्बला आपण एस लावला नाही. दे रिस्पेक्ट, कोणाला रिस्पेक्ट करतात ते? यानंतर काय आहे शब्द? 2 नंबरचा शब्द, म्हणजे 2 नंबर शब्द आहे स्त्रियांचा. मग स्त्रिया म्हणजे काय? बघा, स्त्री ह्या शब्दाला 2 शब्द वापरतात, लेडी किंवा वुमन. ठीक आहे, लेडी किंवा वुमन. स्त्रियांचा, एक स्त्री नाही आहे, प्रत्येक स्त्रीचा, अनेक स्त्री आहेत तिकडे. मग लेडीज हा शब्द जर वापरला, लेडीचा प्लुरल काय आहे? लेडीज, वाय काढून IES लावायचा. आणि वुमनचा प्लुरल काय आहे? वुमेन, WOMEN, म्हणजे अनेक बायका, अनेक, जगातील प्रत्येक बाईचा, प्रत्येक माणसाने सन्मान केलाच पाहिजे. सो आपण इकडे वुमेन हा शब्द घेऊया. हा घेतला लेडीज तरी चालेल. दे रिस्पेक्ट लेडीज, सॉरी आपण वुमेन घेणार आहे, लेडीज घेतलं तरी चालेल. वुमेन. बघा, ते स्त्रियांचा सन्मान करतात नेहमी, म्हणजे साधा वर्तमान काळ. दे रिस्पेक्ट वुमेन. कळालंय? आता आपण दुसरं वाक्य बघूया. दुसरं वाक्य काय आहे बघा, आधी नीट वाचून घ्यायचं. ती रागावलेली होती. ती रागावलेली होती म्हणजेच काय? भूतकाळ, साधा भूतकाळातील वाक्य आहे. आधी आपण काय करूया, दिलेल्या शब्दांना क्रम लावून घेऊया. आहेत त्या क्रमाने, आधी पहिलं, दुसरं आणि तिसरं. ठीक आहे. आता हे क्रम लावून झालं, तर दुसरं आपण काय ओळखतो? आधी वाक्य वाचलं, ती रागावलेली होती. त्यानंतर काय आपल्याला करायचं आहे? तर क्रम लावायचा, तो लावून घेतला. तिसरं आपल्याला महत्त्वाचं काम काय करायचं आहे? त्याचा काळ ओळखायचा आहे. कुठला टेन्स आहे हा? ती रागावलेली होती म्हणजेच काय? साधा भूतकाळ झालं. तर मग बघा, इंग्रजी वाक्यामध्ये मराठीतला पहिला शब्द असतो तोच घ्यायचा, कारण तो करताय. आता ती म्हणजे काय? शी. वाक्याचं पहिलं अक्षर नेहमी कॅपिटल लिहायचं इंग्लिशमध्ये. शी नंतर काय येणार आहे? आपण इथे सिक्वेन्स लिहूया. आधी पहिल्याला पहिलं, त्यानंतर तिसरं आणि त्यानंतर दुसरा शब्द घ्यायचा आपल्याला. मग पहिलं घेतलं आपण शी, दुसरं काय घेणार आहे आपण? होती. आता होती हा कुठला टेन्स आहे? साधा भूतकाळ. साध्या भूतकाळामध्ये सहाय्यकारी क्रियापद कुठले येतात? वॉज आणि वेअर. मग वॉज कधी आणि वेअर कधी वापरायचं? तर एकवचनी कर्त्याच्या पुढे वॉज आणि अनेकवचनी कर्त्याच्या पुढे वेअर ही सहाय्यकारी क्रियापद आपण वापरतो. मग 2 नंबरला होती साधा भूतकाळ आहे, म्हणजेच काय? शी म्हणजे ती एकटीच आहे, सिंग्युलर आहे म्हणजे वॉज. शी वॉज. आता रागावलेला काय आपण इंग्रजी शब्द वापरतो? अँग्री, ANGRY, अँग्री. शी वॉज अँग्री. आलं लक्षात? बघा, ती रागावलेली होती, साधा भूतकाळ. शी वॉज अँग्री. पहिलं काय होतं? ते स्त्रियांचा सन्मान करतात, नेहमी करतात, म्हणजेच काय? दे रिस्पेक्ट वुमेन किंवा ते रिस्पेक्ट लेडीज. ओके. बघा, आता आपण पुढचं वाक्य बघूया. पुढचं वाक्य काय आहे ते वाचायचं आधी. त्यांचा वर्ग जास्त चांगला होता. त्यांचा वर्ग जास्त चांगला होता. हे झालं वाक्य वाचून. आता आपण काय करूया? त्याला क्रम लावूया दिलेल्या क्रमाने. त्यांचा 1 नंबरला आहे, वर्ग. आता बघा, त्यांचा वर्ग, फक्त त्यांचाला 1 नंबर द्यायचा आहे का आपल्याला?
नाही. त्यांचे घर, त्यांची शाळा, माझे आईबाबा, माझे पुस्तक, त्यांचे गाव, ह्याला मेन नाऊन जे नामाच्या आधी जे प्रोनाऊन असतं त्याला काय म्हणतो आपण? फक्त त्यांचा वर्ग. फक्त त्यांचा म्हणजे काय माहिती आहे का? नाही, वर्ग. वर्गाला स्पेसिफिक जोडून त्याच्या आधी प्रोनाऊन आले म्हणजे त्यांचा वर्ग. मग हा अख्खा 1 नंबर. ठीक आहे. जास्त, चांगला. आता जास्त हे पण ॲडजेक्टिव्ह आणि चांगलं हे पण ॲडजेक्टिव्ह आहे म्हणून याला आपण 2 नंबर देणार. आणि होता, होता हा 3 नंबर. म्हणजेच आता इंग्रजी वाक्य बनताना त्यांचा वर्ग 1 नंबरलाच राहणार. त्याच्या डायरेक्ट शेवटी जायचं. मग मराठी वाक्यातला जो शेवटचा शब्द असतो तो इंग्रजी वाक्यात 2ऱ्या क्रमांकावर येतो. होता. आणि जास्त, चांगला हे 3 नंबरला लिहायचं. ठीक आहे. त्यांचा वर्ग आले लक्षात? त्यांचा वर्ग आता म्हणजे काय बघा? त्यांचा वर्ग, त्यांचा म्हणजे काय? THEIR, देअर. आता इथे 2 प्रकारचे देअर असतात, THEIR देअर आणि THERE देअर. हा देअर म्हणजे काय? त्यांचा, त्यांचे, त्यांची. आणि हा देअर म्हणजे काय? तिथे किंवा तिकडे. याला होमोफोन्स म्हणतात इंग्रजीमध्ये. आपण ते नंतर शिकूया. ठीक आहे. इथे काय वापरायचं आपल्याला? त्यांचा वर्ग म्हणजे देअर वर्ग म्हणजे क्लास. देअर क्लास. पुढे काय? इंग्रजी वाक्याचा क्रम आपला वरचा आहे. होता. होता म्हणजे काय सांगा? हा कुठला काळ आहे? आपण ते ओळखलंच नाही. त्यांचा वर्ग जास्त चांगला होता. होता म्हणजे भूतकाळ, साधा भूतकाळ. मग साध्या भूतकाळामध्ये आपण आत्ता इथे शिकलो सहाय्यकारी क्रियापदं कुठली आहेत? वॉज आणि वेअर. आता देअर क्लास, एकच क्लास आहे, क्लासेस नाही, एक क्लास आहे म्हणजे वॉज. देअर क्लास वॉज. देअर क्लास वॉज. आता बघा, जास्त, चांगला. चांगला म्हणजे काय? गुड. पण इथं फक्त चांगला आहे का? नाही, इथे काय? जास्त चांगला. मग गुडची कंपॅरेटिव्ह डिग्री काय आहे? बेटर. आणि सर्वात चांगला असेल तर बेस्ट. याला आपण डिग्री म्हणतो. पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. बेस्ट. ठीक आहे. आता आपल्याला जास्त, चांगला म्हणून मग बेटर. देअर क्लास वॉज बेटर. त्यांचा वर्ग जास्त चांगला होता. आले लक्षात? बघा आता आपण पुढचं वाक्य बघूया. आधी वाक्य वाचून घेऊया. मला माझे गणिताचे पाठ्यपुस्तक फार आवडते. मला माझे गणिताचे पाठ्यपुस्तक फार आवडते. ठीक आहे. चला तर मग आवडते म्हणजे काय? नेहमी आवडते म्हणजे साधा वर्तमान काळ. वाक्य वाचलं. मला माझे गणिताचे पुस्तक फार आवडते. आवडते, आवडते म्हणजे काय? ऑलवेज, नेहमी. म्हणजे हा काय आहे? साधा वर्तमान काळ. वाक्य वाचलं. एक काम झालं महत्त्वाचं. दुसरं आपण काळ पण ओळखला. आता क्रम लावूया. मला 1 नंबर करता. माझे गणिताचे पाठ्यपुस्तक. माझे या शब्दाला अर्थ आहे का फक्त? नाही. गणिताचे काय? नाही माहिती. पाठ्यपुस्तक म्हणजे ह्या तिन्हीला आपण 2 नंबर द्यायचा. ठीक आहे. मला माझे गणिताचे पाठ्यपुस्तक फार आवडते. बघा, फार आवडतेला 3 नंबर. ठीक आहे. इकडे जरी फार शब्द नसेल तरी वाक्य आहे तसंच राहणार आहे इंग्लिशमध्ये. आता आपण काळ ओळखूया. तो पण ओळखला. वाक्य वाचलं, क्रम लावला, काळ आहे साधा वर्तमान काळ. बघा मग इंग्रजी वाक्य काय बनेल? मला. मला हा मराठीतला पहिला शब्द करता आहे. तो इंग्लिशमध्ये पण पहिलाच राहणार आहे. करता नेहमी पहिलाच असतो. मग मला म्हणजे काय? आय. मला आवडते. मग आय त्याच्यानंतर कुठला शब्द वापरणार आहे आपण? इथे क्रम लावूया इंग्लिशचा. पहिल्याला पहिला, शेवटच्याला दुसरा शब्द फार आवडते आणि माझे गणिताचे पाठ्यपुस्तक ह्याला 3 नंबर. मग आय नंतर काय म्हणायचे? दुसरं काय? फार आवडते. आता फार आवडतेला तुम्ही लव पण म्हणू शकता किंवा लाईक पण म्हणू शकता. ठीक आहे. मग तुम्हाला इथे लव म्हणायचे का लाईक म्हणायचे ठरवा. मी लाईक म्हणते. आता आय आणि यूला नेहमी आपण प्लुरल म्हणून ट्रीट करतो, म्हणजे अनेक वचनी करता म्हणून ट्रीट करतो. मग आपला रूल काय आहे साध्या वर्तमान काळाचा?
एकवचनी कर्त्यापुढे व्हर्बलाइज लावायचं, अनेकवचनी कर्त्यापुढे व्हर्बलाइज नाही लावायचं. आय जरी एकटा असेल, आपण स्वतःचे आय म्हणतो, तरी त्याला अनेक वचन ट्रीट करून आपण त्याच्या पुढच्या वर्बला एस लावणार नाही आहोत. मग आय लाईक, लाईक्स नाही म्हणायचं. ठीक आहे. आय लाईक माझे गणिताचे पाठ्यपुस्तक. माझे म्हणजे माय, गणित म्हणजे मॅथ्स, आणि पाठ्यपुस्तक म्हणजे काय, टेक्स्टबुक. आपण जे रोज शाळेतली पुस्तकं वापरतो त्याला आपण म्हणतो टेक्स्टबुक. ठीक आहे. मग काय वाक्य होईल, आय लाईक माय मॅथ्स टेक्स्टबुक. माय मॅथ्स टेक्स्टबुक, TEXTBOOK बुक. बघा, मला माझे गणिताचे पाठ्यपुस्तक. असं जर तुम्हाला मी हे शिकवलं नसते रूल, तर तुम्हाला किती अवघड वाटलं असतं. हे जर तुम्ही या 3 सिक्वेन्स फक्त फॉलो करा, तुम्हाला कोणतंही, अगदी कोणतंही मराठी वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करता येईल. एक एक वाक्याने सुरुवात करा, मग तुम्हाला त्याचा उपयोग एसे रायटिंग, लेटर रायटिंग, स्टोरी रायटिंग, अजून ॲडव्हर्टाइजमेंट, इंग्रजीमध्ये बोलायचा कॉन्फिडन्स येईल, हळूहळू तुम्ही बोलायला लागाल, वाचणं सुधारेल. सो इंग्रजीवरती ओव्हरऑल सगळी कमांड तुमची याच्यातनं येणार आहे. अगदी डिटेलमध्ये प्रत्येक ग्रामरचं टॉपिक आपण आपल्या चॅनलवर कवर करतो आहे, आणि मॅथ्सचा पण. ठीक आहे. बघा, मला माझे गणिताचे पाठ्यपुस्तक फार आवडते. आय लाईक माय मॅथ्स टेक्स्टबुक. ओके. बघा मुलांनो, आपलं पुढचं वाक्य आहे, आम्ही पतंग उडवले. आज आपण काय करतोय, तर मराठी वाक्याचं इंग्रजी रूपांतर कसं करायचं ट्रिक वापरून हे बघतोय. ठीक आहे. आपण दिलेल्याप्रमाणे, सांगितलेल्याप्रमाणे आपण आधी काय करतो, वाक्य वाचतोय, आम्ही पतंग उडवले. नंतर काय करतोय, तर त्या वाक्याचा काळ म्हणजे टेन्स ओळखतोय. आम्ही पतंग उडवले. उडवले म्हणजे काय आहे, तो होऊन गेलेली ती क्रिया. तुम्हाला ह्या वाक्यातनं कळते की नाही, की कोणीतरी, आपण कोणाला तरी सांगतोय की आम्ही पतंग उडवले म्हणजे साधा भूतकाळ. ठीक आहे. त्यानंतर काय करायचं, क्रम देऊन घ्यायचा, 1 2 3 हा दिलेला क्रम आहे. त्यानंतर काय करायचं, इंग्रजी वाक्यामध्ये ज्या क्रमाने शब्द येणार आहेत तो क्रम आपण इथे वरती ठेवूया. आपण काय करतो, जो 1 नंबरचा शब्द असतो मराठीत तो क्रम असतो, कर्ता असतो, तो इंग्रजीमध्ये पण 1 नंबरला जातो, कारण कर्ता नेहमी कर्त्याच्याच जागेवर 1 नंबरला राहतो. ठीक आहे. 2 नंबरला काय करतो, आपण मराठीतला डायरेक्ट शेवटचा शब्द घेतो. का, कारण का ते असतं क्रियापद किंवा सहाय्यकारी क्रियापद. मराठीमध्ये सहाय्यकारी क्रियापद किंवा क्रियापद डायरेक्ट शेवटी असतं. तेच इंग्रजीमध्ये क्रियापद हे नेहमी कर्त्याच्या शेजारी, म्हणजे सब्जेक्टच्या बरोबर शेजारी असतं. मग ते सहाय्यकारी असो किंवा मेन क्रियापद असो. म्हणजे 3 नंबर शब्द इंग्रजीमध्ये 2 नंबरला येणार आहे. मग काय राहिलं, पतंग. 2 नंबरचा शब्द आहे तो येणार इंग्रजीमध्ये 3 नंबरला. आम्ही पतंग उडवले, साधा भूतकाळ. आता इंग्रजीमध्ये आम्ही म्हणजे काय, वी. आम्ही म्हणजे वी. आता काय ना 2 नंबरला उडवले. उडवले हे काय आहे, उडवलेला, उडवणे म्हणजे फ्लाय, पण हे उडवले. मग फ्लायचा पास्ट टेन्स काय, फ्ल्यू, FLEW, फ्ल्यू. वी फ्ल्यू हा साधा भूतकाळ आहे, म्हणजे पास्ट टेन्स लिहायचा, V2. वी फ्ल्यू. V2 म्हणजेच वर्बचा दुसरा फॉर्म. काय उडवले आपण, पतंग. म्हणजे एक पण पतंग, अनेक पण पतंग म्हणजे काइट्स. आपण इथे प्लुरल फॉर्म घेऊया आपण, एक पतंग नाही, वी फ्ल्यू काइट्स. 1 काइट, मेनी काइट्स. आम्ही पतंग उडवले, साधा भूतकाळ. वी म्हणजे आम्ही, आम्ही म्हणजे वी. उडवले 3ऱ्या नंबरला आहे, इथे 2ऱ्या नंबरला येणार. बघा, 1 नंतर डायरेक्ट शेवट शब्द 2. इथे मध्ये कितीही शब्द असू दे उलट्या क्रमाने लिहिता यायचं. 1 डायरेक्ट शेवटी 2ला शेवटच्या शब्दाला 2 नंबर द्यायचा, आणि मग 3 इकडे काय असेल तर 4, त्याच्या शेजारी काय असेल तर 5. आलं लक्षात. बघा, आम्ही पतंग उडवले, वी फ्ल्यू काइट्स. त्याच्या पुढचं वाक्य काय आहे, ही आमची विहीर आहे. ही आमची विहीर आहे. आहे ती नेहमी राहणार आहे म्हणजे साधा वर्तमानकाळ. आता क्रम देऊया, 1.
आता आमची विहीर हे जोडू नये ह्याच्यासाठी हे विशेषण वापरलं आहे. म्हणजे आमची विहीर 2 नंबरला आहे आणि आहे हे 3 नंबर. आता साधा वर्तमान काळ आहे. मग आपण आता इंग्रजी वाक्याचा क्रम लिहून घेऊया. बघा, इंग्रजी वाक्यामध्ये 1 नंबरला 1 नंबर, डायरेक्ट शेवटी जा 2 नंबर आणि आमची विहीरला 3 नंबर. ओके. आता हा साधा वर्तमान काळ आहे. म्हणजे कुठली सहाय्यकारी आय हे सहाय्यकारी क्रियापद आहे, मेन क्रियापद नाही आहे. मग साध्या वर्तमान काळामध्ये ॲम, इज आणि आर ही सहाय्यकारी क्रियापदं वापरतात. आयच्या पुढे ॲम, एकवचनी कर्त्याच्या पुढे इज आणि अनेकवचनी कर्त्याच्या पुढे आर. आता ही आमची विहीर आहे, ही म्हणजे काय? धिस. जवळ जाऊन आपण दाखवतो, ही म्हणजे जवळ उभं आहे आपण विहिरीच्या, म्हणून काय वापरायचं? धिस. मुलांना लक्षात घ्या, आपण एखादी गोष्ट जर पॉईंट आउट करत असेल, ती गोष्ट आपल्या जवळ असेल तर म्हणायचं धिस. पण तीच वस्तू जर लांब असेल तर म्हणायचं दॅट. ओके. एक वस्तू असेल तर, जर अनेक वस्तू असतील त्या जवळ असतील तर काय म्हणायचं? अनेक वस्तू आहेत पण त्या जवळ आहेत तर दीज. आणि त्याच अनेक वस्तू लांब आहेत तर दोज. ठीक आहे. एकवचनी सिंग्युलर म्हणजे एकवचनी जवळच्या वस्तूसाठी दिस, एकवचनी लांबच्या वस्तूसाठी दॅट, अनेकवचनी जवळच्या वस्तूंसाठी दोज आणि अनेकवचनी लांबच्या अनेकवचनी जवळच्या वस्तूंसाठी दीज. जवळच्या म्हणजे जवळ आहेत त्या आपल्या डिस्टन्स वाईज जवळ आहेत आणि खूप वस्तू आहेत म्हणजे अनेक वचने आहेत त्या पण आपल्यापासून लांब आहेत तर दोज. आलं लक्षात? आता ही आमची विहीर आहे, आपण विहिरीच्या जवळ उभे आहोत ह्या वाक्यातनं कळते आपल्याला. हा साधा वर्तमान काळ आहे म्हणून ॲमिजारपैकी कुठलं? ही आमची विहीर आहे. मग एक विहीर आहे म्हणून ह्या विहिरी म्हटलंय का? नाही, ही आमची विहीर आहे म्हणजे एक विहीर आहे म्हणून मग धिस. 1 नंबरला ही म्हणून मग धिस. आता एक वचनी म्हणून इज, कारण साधा वर्तमान काळ आहे, विहीर एकच आहे, धिस इज. आमची विहीर म्हणजे काय? आमची म्हणजे आवर आणि विहीर म्हणजे वेल. धिस इज आवर वेल. ही आमची विहीर आहे. ओके, कळतंय? बघा पुढचं वाक्य. ती 10 वर्षांची होती. थोडासा विचार करा. ती 10 वर्षांची होती म्हणजेच काय? होती म्हणजे काय? होती, होऊन गेली ती प्रोसेस. आता ती जास्त वर्षांची, ती 10 वर्षांची होती म्हणजेच काय? हा साधा भूतकाळ आहे. हां, चला मग आपण वाक्य वाचलं, काळ ओळखलं, आता क्रम लिहूया. ती 10 वर्षांची, 2 आणि होती हे 3. आता साधा भूतकाळ आहे म्हणजेच सहाय्यकारी क्रियापद काय येणार? वॉज आणि वेअर. वॉज वेअरमधलं कुठलं? ती ही एकटीच आहे म्हणजे वॉज. चला तर मग ती म्हणजे शी, पहिलं लेटर बिग करायचं शी. होती साधा भूतकाळ म्हणजे वॉज, शी वॉज. 10 वर्षांची म्हणजे आपण इथे क्रम लावलाच नाही इंग्लिश. बघा, तीला 1 नंबरच ठेवायचा, होतीला 2 नंबर आणि 10 वर्षांचीला 3 नंबर. बघा, 1 नंबरला शी घेतलं, 2 नंबरला होती म्हणजे वॉज, 10 वर्षाची म्हणजे 10 इयर्स. इथे शॉर्ट फॉर्म नको लिहूयात आपण, तुम्हाला कळणार नाही. 10 इयर्स ओल्ड. ती 10 वर्षांची होती. शी वॉज 10 इयर्स ओल्ड. इकडे तुम्ही नंबर पण वापरू शकता 1 0 10. ठीक आहे. बघा, आता शेवटचं वाक्य करूया आपण आजचं. काय वाक्य वाचा? मोर जंगलात नाचतात. नेहमी नाचतात. पाऊस आला की मोर जंगलात नाचतात किंवा असंही त्यांचा मूड चांगला असेल ते नाचू शकतात. पण जनरली मोरांना पाऊस खूप आवडतो. मोर पाऊस आले की नाचतात. मोर जंगलात. आपल्या इथं या वाक्यामध्ये पावसाचा काही उल्लेख नाही. आपण दिलेले वाक्य फक्त इंग्लिश ट्रान्सलेट करायला शिकूया. मग नंतर मोठी मोठी वाक्य पण आपण शिकणार आहोत. बघा, मोर जंगलात नाचतात म्हणजेच काय? साधा वर्तमान काळ. ते नेहमी नाचतात. नाचत होते म्हणलं असते तर काय? साधा भूतकाळ. किंवा नाचतील. मोर जंगलात असं म्हणूयात आपण. पाऊस आला की मोर जंगलात नाचतील. आज पाऊस येण्याची शक्यता आहे
पाऊस आला की मोर जंगलात नाचतील. तील म्हणजेच काय, साधा भविष्यकाळ. इथं काय वाक्य आहे, मोर जंगलात नाचतात, नेहमी नाचतात, म्हणजे साधा वर्तमान काळ. ठीक आहे, बघा सिक्वेन्स लिहूया. मोर 1 नंबर आता दिलेला आधी लिहून घेऊ, मराठीतले क्रम. आता इंग्लिशमधलं वरती लिहूया. 1ला 1 नंबर, डायरेक्ट शेवटी जा क्रियापदाकडे 2 नंबर, आणि मग उलट्या क्रमाने 3 नंबर. 1 2 3 तुम्ही लक्षातच ठेवा. 1 2 3 किंवा 1 2 3 4 किंवा 1 2 3 4 5 असं इकडून उलटं जायचं आणि मग उलटं इकडे यायचं. ठीक आहे. आता पिकॉक म्हणजे काय, सॉरी मोर म्हणजे काय, पिकॉक. पिकॉक PEACOCK. आता आपण एक पण मोर अनेक पण मोर, मग आपण इथं पिकॉक्स घेऊया अनेक वचनी, पिकॉक्स. आता साधा वर्तमान काळी म्हणजेच आपला रूल परत रिपीट करते मी. प्लुरल नाऊनच्या पुढे म्हणजेच अनेक वचनी कर्त्याच्या पुढे व्हर्बलाइज लावायचा नाही. आपण इथे पिकॉक्स घेतले म्हणजे इथे डान्स येणार, पिकॉक्स डान्स. जर इकडे पिकॉक म्हटलं असतं, पिकॉक डान्सेस आलं असतं मग. ठीक आहे. इथे आपण अनेक मोर घेतले म्हणून डान्सला साध्या वर्तमान काळामध्ये अनेक वचनी कर्त्यापुढे व्हर्बलाइज लावायचा नाही, एक वचनी कर्त्याच्या पुढे एस लावायचा. काय होईल मग, पिकॉक म्हणजे मोर 1 नंबरला, जगात शेवटी नाचतात म्हणजे डान्स. जंगलात हा शेवटचा शब्द राहील ह्या वाक्याचा, 3 नंबरचा. आता जंगल म्हणजे इंग्लिशमध्ये पण आपण जंगल म्हणतो, पण जंगलात, लात, आत, जंगलाच्या आत. आत म्हणजे काय, इन. पिकॉक्स डान्स इन द जंगल. आलं लक्षात, पिकॉक डान्स इन द जंगल. बघा सोपं आहे की नाही. एकदा पटकन रिवाईज करूया मग आपण थांबूया. बघा दिसतंय, आम्ही पतंग उडवले, साधा भूतकाळ, वी फ्ल्यू काइट्स. पुढचं, ही आमची विहीर आहे, साधा वर्तमान काळ, दिस इज आवर वेल. पुढे, ती 10 वर्षांची होती, साधा भूतकाळ, शी वॉज 10 years old. पुढे, मोर जंगलात नाचतात, साधा वर्तमान काळ, पिकॉक्स डान्स इन द जंगल. राईट. आपण 2 वाक्य तुम्हाला मी होमवर्कला देते, ते सॉल्व करून मला कमेंट करा. बघा, मला सफरचंद आवडतात. ठीक आहे. ह्याचा काळ बघा. पुढचं वाक्य आहे, ती माझी मैत्रीण होती. ती माझी मैत्रीण होती, आत्ता नाही आहे म्हणजे भांडण झालं आहे. ठीक आहे. अजून एक वाक्य देते, आम्ही काल सिनेमा पाहिला होता. बघा, 1 2 3 4 5 हिंट दिली आहे. सगळ्यांनी अभ्यास करा छान, आणि दिलेला व्हिडिओ नीट बघा. आपला काही प्रॉब्लेम असेल, काही कळलं असेल तर कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल, कन्सेप्ट क्लिअर झाली असेल तर लाईक शेअर करा, आणि आपल्या चॅनलला फॉलो करा. बाय बाय.